हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आणि मी तुमच्यासाठी क्विक असा मेकअप लुक घेऊन आले आहे। आता लागोपाठ सण समारंभ चालू झालेले आहेत। हल्लीच आता गणपती येऊन गेले आहेत। कोणाकोणाच्या घरी गणपती होते मला नक्की कमेंट करून सांगा। काय काय केलात तुम्ही मजा? आता बकरी ईद आली आहे, त्या पाठोपाठ लगेचच दसरा, दिवाळी आणि असे आता फेस्टिव्ह सीझन चालू झाले आहे। त्यामध्ये आपल्याला कसं क्विकमध्ये रेडी होता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात आधी मी इथे CTM करून घेतला आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला स्किनला रेस्ट करण्यासाठी सोडायचं आहे, जेणेकरून जे काही आपण स्किन केअर केलं आहे ते व्यवस्थित आपल्या स्किन छान मॉइश्चराइज होईल। त्यानंतर इथे तुम्हाला डार्क कलरचा कन्सिलर शेड घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा आपले डार्क स्पॉट, अंडर आय सर्कल, पिगमेंटेशन आहे तिथे तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे। त्यानंतर ते व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते नंतर ॲशी दिसणार नाही। त्याचबरोबर मी इथे फाउंडेशन स्किप केलेलं आहे। तुम्ही इथे तुमच्या स्किन टोनच्या अकॉर्डिंग कन्सिलर यूज करू शकता। मी इथे 2 कन्सिलर यूज केले आहेत, जेणेकरून माझा स्किन टोन व्यवस्थित मॅच होईल। तो व्यवस्थित दोन्ही कन्सिलर मी इथे बघा लावून घेतले आहेत। इथे तुम्ही फाउंडेशनसुद्धा अप्लाय करू शकता, पण झटपट मेकअप करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता। त्याला व्यवस्थित असं ब्लेंड करून घेतला आहे मी, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे पावडर घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तुम्हाला पावडर लॉकिंग करून घ्यायचा आहे। इथे मी लूज पावडर यूज केली आहे, त्याऐवजी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता। त्यानंतर मी हलकासा ब्लश लावून घेतला आहे। ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता, आवडत असेल तर ठीकच आहे। त्यानंतर मी इथे हायलायटर लावून घेतला आहे। हायलायटर आणि ब्लश ह्या 2 गोष्टी मला आवडतात, मी इथे अप्लाय केला आहे। इथे मी आय मेकअपला स्टार्ट केला आहे। तुम्ही बघू शकता इथे मी लाईट कलरचा आय शॅडो पिक केला आहे आणि तो संपूर्ण आयलिडवर मी अप्लाय करणार आहे आणि आयलिडच्या वरती। त्यानंतर असा आपल्याला ब्रश घ्यायचा आहे आणि थोडासा डार्क पिंक कलर मी घेतला आहे, पाहू शकता, आणि तो इनरला आणि आउटरला बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे मी प्लेस केला आहे आणि त्याला हलक्या हलक्या हाताने मी ब्लेंड करत जाणार आहे, बघू शकता। आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर असे हे 2 शिमर कलर घेऊन मी त्याच्या बरोबर मध्ये अप्लाय केले आहे। ह्याला हॅलो आईज म्हणतात। तुम्ही हा अगदी व्यवस्थित करू शकता, इझी आहे। त्यानंतर मी जे काही आउटलाईन आहे त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेतला आहे, मर्ज करून घेतला आहे आणि लोअर लॅशला सुद्धा तो पिंक कलर मी अप्लाय केला आहे, स्मज केला आहे। त्यानंतर इथे मी ग्रीन कलरचं काजळ घेतला आहे आणि ते लायनर सारखं अप्लाय केलं आहे, होऊ शकता। फेस्टिव्ह लुकला तुम्ही असे वेगवेगळे लायनर्स किंवा असे प्रकारचे काजळ वगैरे तुम्ही यूज करू शकता। इथे मी काजळ म्हणून सुद्धा मी तोच लावून घेतला आहे काजळ। आणि त्यानंतर दुसऱ्या आईजला सुद्धा मी करून घेतला आहे, मस्कारा लावून घेतला आणि इथे बघू शकता मी डार्क कलरच्या लिप लाईनने लाईन केली आहे लिप्सला आणि हा डार्क कलरचा लिप लायनर आहे। त्यानंतर मी इथे अगदी मजंटा पिंक कलरचा लिप लायनर घेतला आहे, तो फिल केला आहे त्यामध्ये आणि मर्ज करून घेतला आहे व्यवस्थित, बघू शकता। आणि तिथे आपल्याला आय मेकअपच्या इनर कॉर्नरला असा शिमर कलर तुम्हाला लावून घ्यायचा आहे किंवा हायलायटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आईज पॉपअप होतील आणि छान दिसतील। फेस्टिव्ह लुकला असा तुम्ही छान करू शकता क्रिएट आय मेकअप। त्यानंतर आयब्रो बोनला सुद्धा मी लावून घेतला आहे हायलायटर, पाहू शकता। ह्यामध्ये फॅन ब्रशसुद्धा येतो आणि असा काहीसा माझा मेकअप झाला आहे। आणि आता आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे। इथे मी ब्रेड्स घालून घेतले आहेत आणि ते आता आपण ओपन करून व्यवस्थित करून घेणार। अगदी इझी आहेत हे हेअरस्टाईल। तुम्हाला जर क्रिम्प लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या वेण्या घालून 2 ते 3 तास ठेवून नंतर त्याला मस्त असा व्हॉल्यूम येतो, पाहू शकता। छान असा लुक क्रिएट झाला आहे आपल्याला आणि अगदी कर्लर वगैरे सुद्धा आपल्याला वापरायला लागत नाही, बघू शकता किती जास्त प्रमाणात व्हॉल्यूम आलेला आहे आणि खूप छान वाटतं, काहीतरी युनिक। आता आपल्याला फ्रीझी हेअर्स असतात त्यासाठी आपल्याला इथे हेअर सिरम
अप्लाय करायचं आहे। अगदी थोडंसं घ्यायचं आणि संपूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे हलकं हलकं, जेणेकरून फ्रिझी हेअर्स आहेत ते सॉफ्ट होतात, सेटल होतात आणि असे उभे राहत नाहीत मेन म्हणजे। सो फ्रेंड्स, कसा वाटला हा माझा मेकअप लुक नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय।